योग गुरु रामदेव बाबांच्या पतंजलीची सर्व उत्पादने मिळणार आता विट्यात एकाच छताखाली। आयुर्वेदिक औषधे, साबण, टूथपेस्ट, बिस्किटे, मध, आवळा ज्यूस, ॲलोवेरा ज्यूस, आयुर्वेदिक तेल, हँडवॉश यासारखी पतंजलीची A to Z सर्व उत्पादनांची विट्यातील एकमेव भव्य शॉपी। चला तर मग आजच भेट द्या आणि पतंजलीच्या सर्व उत्पादनांचा लाभ घ्या। आमचा पत्ता संयोग एंटरप्राइजेस, पतंजली आरोग्य केंद्र स्टोअर्स, शिवप्रताप गोल्ड टॉवर, विटा। संपर्क 84 129 22 805 व 79 724 21 453। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। खानापूर तालुक्यातील साळशिंगे गाव एका वेगळ्याच कारणाने प्रचंड चर्चेत येत आहे। गेली 35 ते 40 वर्षाची जुनी परंपरा या गावाने आजही जपली आहे। 7 दिवसांच्या भव्य पारायण सोहळ्यात होणाऱ्या भंडाऱ्या सोहळ्यात भव्य अशा लोखंडी कायलीमध्ये आमटी बनवली जाते आणि या आमटीला लोखंडी नांगराच्या फळाने फोडणी दिली जाते। साळशिंगे हेही गलाई बांधवांचे गाव म्हणून ओळखले जाते, पण या गावाने आपल्या जुन्या चालीरीती अजून जपल्या आहेत। 7 दिवसाच्या पारायण सोहळ्यात भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रमात सर्व गाव दंग होऊन जातो। भंडारा सोहळ्यात गावाला पुरेल एवढ्या मोठ्या लोखंडी कायलीत आमटी केली जाते। सबंध गावातून भाकरी आणल्या जातात आणि सर्व गाव मिळून या भाकरी आमटीचा महाप्रसाद एकत्र येऊन घेतात। परिसरातील नागरिकही हा सोहळा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी करतात। भंडाऱ्याच्या दिवशी गावातील प्रमुख मार्गावरून दिंडी काढली जाते, त्यानंतर कीर्तन सोहळा पार पडतो। समाजात देवावर अविश्वास दाखवणारे अनेक जण आहेत। देवच अस्तित्वात नाही म्हणणाऱ्यांना साळशिंगे गावातील नागरिकांनी या जुन्या चालीरीती जपत मोठी चपराक दिली आहे। साळशिंगे गावची आमटीला नांगराच्या फळाने फोडणी देण्याच्या या प्रकाराने मोठी चर्चा होत आहे। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सालाबाद प्रमाणे चालत आलेली अखंड हरिनाम सप्ताह श्री रामाजी बुवा भक्त मंडळ साळशिंगे यांचे वतीने आज गेली 36 वर्ष अखंड हरिनाम सप्ताह हा पारायण सोहळा मोठ्या दिमागदारपणानं साजरा केला जातो। या सोहळ्यासाठी आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ व तसेच भजनी मंडळाचे सर्व कार्यकर्ते, आता सध्या या ठिकाणी नवनिर्वाचित अध्यक्ष आमचे हरिभाऊ असतील, मी स्वतः खजिनदार, तसेच आमच्या देवस्थान कमिटीमध्ये असणारे सर्व मेंबर्स, काही महिला बी आहेत, काही भजनी मंडळातल्या महिला आहेत, आमचे मित्र संजय दबडे साहेब यांचं अतिशय मौलाचं असं योगदान या पारायण सोहळ्यासाठी आम्हाला लाभलेलं आहे। त्याचबरोबर गलाई बांधव असतील बाहेरगावून, त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची अशी मदत आम्हाला या पारायण सोहळ्यासाठी केलेली आहे। त्याचबरोबर आमचं सुरुवातीला पारायण बसत असताना पहिली नगर प्रदक्षिणा माऊलींच्या फोटोचं पूजन करून, विण्याचं पूजन करून नगर प्रदक्षिणा येते व आमच्या बसस्टँड समोर असणारी रामाजी बुवा यांची समाधी आहे, त्या समाधी स्थळावरती जाऊन आम्ही सर्व मंडळी नतमस्तक होतो आणि त्याच्यानंतर नगर प्रदक्षिणा येते आणि या ठिकाणी वाचनाचा कार्यक्रम विठ्ठल मंदिरामध्ये आल्याच्या नंतर चालू होतो। वाचनाची वेळ सकाळी 7 ते 11 आणि नंतर ज्यांच्या घरी संत पंगत असेल त्या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम राहतो। त्याच्यानंतर असा हा उपक्रम सकाळ संध्याकाळ जेवणाचा कार्यक्रम राहतो। प्रवचन बरोबर ठीक 5 ते 6 या वेळेत प्रवचन होतं। 6 ते 7 या वेळेत नंतर भोजनाचा कार्यक्रम होतो आणि रात्री ठीक बरोबर 9 ते 11 या वेळेत परंपरा चालत आले त्याप्रमाणे 9 ते 11 या वेळेत कीर्तन सेवा होते। त्याच्यानंतर जे कोणी बाहेरगावाहून आलेले भजनी मंडळ असतील त्यांचा भव्य दिव्य असा जागर होतो आणि जागराच्या नंतर बरोबर पहाटे 4 ते सकाळी 6 या वेळेमध्ये काकडा आरती आणि विठ्ठलाची महापूजा ही अतिशय चांगल्या पद्धतीने होते। आमच्या गावचे पुजारी जंबू सिद्धेश्वर गुरव हे सुद्धा या पारायण सोहळ्यासाठी आपलं तन मन धन हे अर्पण करून अतिशय मनापासून इतकी मस्तपैकी सेवा करतात की त्या सेवेमध्ये सर्व भाविक भक्तांना अतिशय चांगली ऊर्जा, नवचैतन्य त्यांच्यामध्ये निर्माण होतं आणि त्यांना मोठं समाधान हे माऊलींच्याकडून किंवा रामाजी बुवांच्याकडून हे मिळालं जातं। आणि आज त्यानंतर 8व्या दिवशी महाप्रसाद आणि काल्याचं कीर्तन
हे काल्याचं कीर्तन होतं. प्रथमतः काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर दहीहंडीचा कार्यक्रम आहे. गोपाळ काला हा काला आज 35 वर्ष झालं चालत आलेली परंपरा आम्ही आजही इथून पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि काला झाल्याच्या नंतर महाप्रसाद सर्व ग्रामस्थ आणि विटेकर, थोर देणगीदार विटेकर असतील, काय गलाय बांधव असतील, यांचंही या महाप्रसादासाठी आम्हाला अतिशय चांगलं योगदान लाभतं. आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो. आता सर्वात महत्त्वाचं एक या सोहळ्यामध्ये सांगायचा विषय थोडासा माझ्याकडून राहून गेला, त्याबद्दल मी दिलगीर व्यक्त करतो. सालाबादप्रमाणे 7व्या दिवशी संध्याकाळी हा सर्व ग्रामस्थ हे आपापल्या घरून भाकरी आणून देतात. जे आमच्या रामाजीभाऊचे मानकरी मंडळ आहे हे कोण तेल चटणी हे सर्व गावातील ग्रामस्थांच्याकडून जे काय उपलब्ध होईल, जे काय देतील ते मागून आणून त्या ठिकाणी आमची एक कायल आहे. त्या कायलीमध्ये भव्य अशी शेकेचा प्रसाद केला जातो. ती शेकेचा प्रसाद विटेकर मंडळी असतील, आजूबाजूच्या गावातील मंडळी असतील, सर्व ग्रामस्थ अतिशय आवडीने आणि आनंदाने त्याचं सेवन करतात. आणि आलेल्या भाकरी याचा हा भंडाऱ्याचा प्रसाद अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने होतो. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तर हा शेकेचा जो प्रसाद आहे हा आम्ही पहिल्यापासून हा चुलीवरतीच बनला जातो. त्यासाठी कुठल्या प्रकारचा गॅस वगैरे असलं काही वापरलं जात नाही. जुन्या नांगराच्या फाळाने या शेकेसाठी फोडणी देण्याचं काम हे जुन्या नांगराच्या फाळानं केलं जातं. आमच्या गावचे सर्व ग्रामस्थ हे त्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित अगदी राहतात आणि चांगल्या प्रकारे अशी शेकेचा कार्यक्रम आणि संध्याकाळच्या भोजनाचा कार्यक्रम हा केला जातो. सर्व थोर देणगीदार यांनी कीर्तन सेवा, कीर्तनकार, टाळकरी आणि बाकीचे जे साथीदार असतील त्या सर्वांना सुद्धा देणगी देऊन भरघोस अशी मदत केली. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं, सर्व लहान थोर देणगीदारांचं, या रामाजीबुवा भक्त मंडळ साळसिंगे यांच्या वतीनं व सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. कुंडली विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.